नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय पदभरतीमधील लिपिक आणि शिपाई ही जी पदं आहेत मित्रांनो आणि हमाल यासाठी तुमची लेखी चाचणी होणार आहे. जसं की शिपाईसाठी 30 गुणाची आणि लिपिकसाठी 40 गुणाची. तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचं आहे पेपर क्रमांक 2. मी हा व्हिडिओ बनवतोय. पेपर क्रमांक 1 वरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर यामध्ये मित्रांनो सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय हे जे मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जे 2018 काय प्रश्न आलेले आहेत आणि मित्रांनो जे संभाव्य प्रश्न आहेत ज्याच्यावरती मित्रांनो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, यामधून मित्रांनो तुमची 2 ते 3 मार्काची तयारी होणार आहे. 2 ते 3 मार्क म्हणजे खूप झाले मित्रांनो, कारण की शिपाईला जर पाहिलं तर 30च मार्काचा पेपर आहे तुमचा. 30 मार्कामध्ये मित्रांनो एखादा प्रश्न याच्यावरती येऊ शकतो किंवा 2 प्रश्न येऊ शकतात. तसं लिपिकला देखील एखादा किंवा 2 प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. तर त्याची तुम्हाला 1-1 मार्काची तयारी करायची. त्यासाठी मित्रांनो ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. यामधून तुम्हाला नक्की प्रश्न आल्याशिवाय राहणार नाही, कारण की मित्रांनो न्यायालयावरती एकतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत. तर हा प्रश्न मित्रांनो मागं 2018 विचारला गेला होता. सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे विचारलेले आहे. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, पर्याय दिलेले असतील तुम्हाला 4. त्यापैकी आता मित्रांनो ऑनलाईन परीक्षा असेल तुमची, 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. निगेटिव्ह मार्किंग वगैरे नसते. तर न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती बेलमेश्वर, न्यायमूर्ती अजय खानविलकर. तर सध्याचे सरन्यायाधीश 2023 मित्रांनो कोण आहेत, तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे आहेत मित्रांनो. तर याच्यावरती अजून मित्रांनो फिरून प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, किंवा सर्वोच्च न्यायालय कोठे आहे, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे ठिकाण कुठे आहे. तर मित्रांनो कुठे आपल्याला माहीत असेल, दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर 3 नंबरला पहा अजून काय प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारताचे सध्याचे सरन्यायाधीश हे कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथविधी घेतला, किंवा कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत 2023 मधले ते कितवे सरन्यायाधीश आहेत, तर 50वे सरन्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती कितवे सरन्यायाधीश म्हणून झाली, 50वे सरन्यायाधीश म्हणून. याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. सोपे प्रश्न येतात मित्रांनो, एवढे अवघड येणार नाहीत, परंतु तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर 4था प्रश्न पहा, भारताचे 49वे सरन्यायाधीश हे कोण होते. 50वे सरन्यायाधीश 2023 निवड झालेली आहे. तर मागील सरन्यायाधीशवरती देखील 49वे सरन्यायाधीश मग कोण होते, तर उदय उमेश ललित हे भारताचे 49वे सरन्यायाधीश होते, हेही लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न पहा, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून कधी निवड झाली. तर 2023 मित्रांनो, किंवा त्यांची आत्ता सध्या जे कार्यरत आहेत त्यांची निवड कधी करण्यात आलेली आहे मित्रांनो, तर मे 2016 त्यांची निवड मित्रांनो करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची मुख्य सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाची त्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर भारताचे 48वे सरन्यायाधीश कोण आहेत. आता मित्रांनो 49वे आणि 48वे सरन्यायाधीश कोण आहेत याच्यावरती मित्रांनो बऱ्याच वेळेस प्रश्न जो आहे तो आलेला आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती NV रामन्ना हे भारताचे 48वे सरन्यायाधीश होते मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. हा देखील प्रश्न मित्रांनो रिपीट होतो सारखा. कुठे खंडपीठ नाही आहे हा विचारलेला आहे. तर मित्रांनो पहा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सध्या मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. नागपूर या ठिकाणी देखील आहे. गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी देखील आहे. तर पुणे या ठिकाणी नाही मित्रांनो खंडपीठ, किंवा पुण्याच्या जागी अजून दुसरं कुठलंही एखादं शहर तुम्हाला दिलं जाऊ शकतं. तर 3 ठिकाणी हे खंडपीठ जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मित्रांनो आहेत सध्या. त्याचबरोबर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे जिल्हा न्यायालय आहे किंवा खंडपीठ आहे मित्रांनो, त्याची स्थापना कधी झाली हा प्रश्न देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याची स्थापना मित्रांनो 1982 साली या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाची मित्रांनो स्थापना कोणी केली हा देखील प्रश्न येऊ शकतो. तर राणी व्हिक्टोरिया यांनी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 14 ऑगस्ट 1862 रोजी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. भारतात आता किती उच्च न्यायालये आहेत सध्या, तोही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किती उच्च न्यायालये आहेत सध्या, तर मित्रांनो टोटल 25 उच्च न्यायालये आहेत सध्या 2023 मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कुठे आहे, तर मुंबई या ठिकाणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश कोण होते, तर सर मॅथ्यू रिचर्ड शॉल्स हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश मित्रांनो होते. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत 2023 हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. न्यायमूर्ती रमेश देविकानंदन धनुका हे सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे आहेत
म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण होत्या? तर लीला सेठ ह्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र मित्रांनो कुठे कुठे आहेत? तर महाराष्ट्र मुंबई उच्च न्यायालय कुठे कुठे काम करतं पहा मित्रांनो, त्याचे अधिकार क्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये, गोव्यामध्ये, दीव दमण आणि दादरा नगर हवेली या ठिकाणी मित्रांनो यांचे अधिकार क्षेत्र आहेत. त्याच्यामुळं याचे खंडपीठं देखील मित्रांनो काय केलेले आहेत, पाडण्यात आलेली आहेत. तर एकूण किती खंडपीठं आहेत मित्रांनो? मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण किती खंडपीठं आहेत? तर 3 खंडपीठं या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर राज्यात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? राज्यामधील उच्च न्यायालयांची न्यायाधीश असतात, त्यांची नियुक्ती कोण करतात? तर उच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करतात. किंवा मित्रांनो राज्यपाल देखील राष्ट्रपतींच्या सल्ल्याने देखील करू शकतात. त्यानंतर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता या ठिकाणी मित्रांनो सर्वात जुने उच्च न्यायालय भारतामधील आहे. तर हे काही प्रश्न होते मित्रांनो. यापेक्षा अजून अतिरिक्त प्रश्न जे आहेत पुढील व्हिडिओमध्ये घेतले जातील, जे की 2018मध्ये आलेले होते. त्या अनुषंगाने मित्रांनो 2023मधील न्यायालयावरती काय प्रश्न असतील आणि पुढचे मित्रांनो बाकी मग तुमचे सामान्य ज्ञानवरती जे आहेत प्रश्न देखील तुम्हाला अजून पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.